लीड होईल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा मोठा वोट शेअर जाईल असं चित्र आहे, जे महायुतीसाठी बेनिफिशियल असेल. एक थेअरी अशी दिली जाते की महायुती पर्पजफुली एक बीजेपी किंवा महायुती पर्पजफुली जरांगेंना या इलेक्टिव्ह मेरिटच्या रेसमध्ये आणायचा प्रयत्न करते किंवा ड्रॅग करते त्यांना. तुम्हाला या लॉजिक मध्ये काही मला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात? त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये, त्यांची मतं कमी होत नाही, त्यांनी आमचीच कशी सारखी मतं कमी होतात. आणि आम्ही फक्त मतं आणि कॅल्क्युलेशन लोकांना फसवण्यासाठी नाही आलो. आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे आज कुठे 10 वर्ष झाली, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार मिळालं धनगर समाजाला आरक्षण. त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम, घर फोडा, पक्ष फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या नोटिसेस द्या, याच्यावरच यांचं तरले आता. सिंगापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी एक स्वतंत्र आघाडी आता स्थापन केलेली आहे. येत्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे स्वतंत्र लढतील असं तुम्हाला वाटतं का? जर तसं नाही झालं तर पुन्हा हर्षवर्धन पाटील कदाचित तुमच्याकडे येतील असं बोललं. सगळ्यात जास्त चर्चा तीच आहे, तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही इनडायरेक्ट सपोर्ट कराल, काही तुमच्यामध्ये कोअलिशन होईल असं. महाविकास आघाडी त्या ज्या 288 ज्या सीट होतील त्या सगळ्या आम्ही चर्चेनी कार्यकर्त्यांचा मान सन्मान करूनच तिकीट वाटप करू.